आणि महिने म्हणणारं सरकार आज तारीख घेऊन आलो आहे, घोषणा घेऊन आलो आहे. काय फायदा आहे चला? आज जर कर्जमाफी केली असती तर 20, 21, 22, 23, 24, 25 पर्यंत झाले असते. ते 7 महिने लेट झाली, पण तुमची सक्तीची कर्ज वसुली होणार नाही. तुमच्यावर बोजा दिसेल, पण तो सरकारनं स्वीकारला आहे. स्वीकारलं का नाही? आता तो कर्जा बोजा स्वीकारला आहे. आता केलं असतं तर या वर्षात जो अडचणीत आलेला शेतकरी आहे, पावसात आला, गारपीट आला, मराठवाड्यातला आहे, तो बसला असता का रे? 2 महिने लेट झालो, पण या वर्षीतला शेतकरी कर्जबाजारी शेतकरी बसला आहे. हे सगळ्यात मोठं उपलब्ध. काय होते, 25 जूनला आपण कर्ज घेतलं का नाही घेतलं? 25 जून किंवा जुलै मध्ये आपण कर्ज घेतलं. 30 मार्च 26 ला काही कर्ज थकीत होते, काही कर्ज जून महिन्यात थकीत होते. आता थकीत झाल्याशिवाय कर्जमाफी करण्याचा रिवाज सध्या तरी नाही आहे. जेवढी कर्जमाफी झाली ते रनिंग कर्जमाफी झाली का कधी? थकीत कर्जमाफी झाली. मग आम्ही थोडंसं चतुराई, आमचे नवले साहेब सर सगळ्यांना चतुराई दाखवली आणि चतुराई घेऊन सरकारनं लेट करून बोजा वाढवून घेतला. या वर्षीचा कर्जदार त्याच्यात बसणार आहे. तुम्ही लक्षात घ्या. 7 महिने थांबा लागन, पण न येणारा अडचणीत सापडलेला शेतकरी, जो अतिवृष्टीत सापडलेला शेतकरी आहे, त्याला सुद्धा कर्जमुक्तीचा फायदा होणार.